Today we are going to learn second part of big data big insight. In first video we have learned what is big data and its three uses. Today we are going to learn next uses. मागच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे बिग डेटा म्हणजे काय, म्हणजे आपली माहिती असते त्याला डेटा म्हणतात. आणखी इन्साइट म्हणजे काय, तर त्या माहितीचा उपयोग कशा प्रकारे केला जातो त्याला इन्साइट म्हणतात. त्याचबरोबर आपण त्याचे 3 युजेस बघितलेले आहेत. आता पुढचे युजेस बघूया. फोर्थ वन इज बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग. With the big data analytics, the investment patterns of the people can be studied. New insights have enabled the banks and finance companies to come with suitable plans. Big data has enabled smooth functioning of these agencies and institutions. आता हा जो बिग डेटा आहे, या बिग डेटाचा फायदा बँकेला होतो आणि त्याच्यामुळे ते लोक काय करतात तर लोकांचा इन्व्हेस्टमेंटचा पॅटर्न कसा आहे, लोक कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करतात याचा अभ्यास करून बँक काय करते, म्हणजे बँकेच्या लोकांना नवीन इन्साइट मिळते आणि त्याद्वारे ते नवीन नवीन प्लॅन आणतात. आणि लोक काय करतात, जास्त प्रमाणात कोठे इन्व्हेस्ट करतात हे त्या इन्साइटद्वारे शोधलं जातं. आणि मग हा फायदा कुणाला होतो तर एजन्सीज आणखी इन्स्टिट्यूशनला. बिग डेटा हॅज एनेबल्ड स्मूथ फंक्शनिंग ऑफ दीज एजन्सीज अँड इन्स्टिट्यूशन्स. म्हणजे लोकांना जास्त प्रमाणात फायदा कुणाला तर ह्या एजन्सीज आणि इन्स्टिट्यूशन्सनाच बिग डेटाचा उपयोग होतो. Banking and finance sector is using big data to predict and prevent cyber crimes, card fraud detection, archival of audit trails, etc. आता बँकिंग आणि फायनान्स म्हणजे हे सेक्टर जे आहे बिग डेटामुळं काय होतं ते सायबर क्राईम रोखण्यास मदत करतं. सायबर क्राईम असेल किंवा कार्ड फ्रॉड डिटेक्शन आहे, आर्कायवल ऑफ ऑडिट ट्रेल्स, म्हणजे हे जे फ्रॉड होणारे माध्यम आहेत त्यांचं ते रोखण्यास मदत करतं. आता सायबर क्राईम कशाला म्हणतात तर जे गुन्हे म्हणजे जे डेटा किंवा नेटच्या सहाय्याने जे फ्रॉड केले जातात किंवा जे गुन्हे केले जातात त्याला सायबर क्राईम म्हणतात. आणि मग हा डेटा त्यांच्याकडे उपलब्ध असतो आणि त्याचबरोबर बँकेला पण हा डेटा उपलब्ध असल्यामुळं बँक काय करते, आपल्या कस्टमरना सुरक्षा देते. आता दुसरं कार्ड फ्रॉड डिटेक्शन. कार्ड फ्रॉडमध्ये आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, क्रेडिट कार्ड आहे, तुमचं ATM कार्ड आहे, अशा प्रत्येक ठिकाणी फ्रॉड केलं जातं आणि त्याच्यावर मग काय होतं, बिग डेटामुळं बँक ही सुरक्षा व्यवस्था परत तुम्हाला देते. आर्कायवल ऑफ ऑडिट ट्रेल्स. आता आर्कायवल म्हणजे काय तर असे ठिकाण आहे की जेथे हा डेटा साठवला जातो, म्हणजे भूतकाळातील डेटा आणि त्या भूतकाळातील डेटाचं ॲनालिसिस केलं जातं. त्याला काय म्हणायचं, आर्कायवल ऑफ ऑडिट. By analyzing the past data of their customers and the data on previous brute force attacks, banks can predict future attempts. Big data not only helps in predicting cyber crimes, but it also helps in handling issues related to missed transactions and failures in net banking. It can even predict possible spikes on servers so that banks can manage transactions accordingly. आता हे ब्रूट फोर्स अटॅक्स म्हणजे बाय ॲनालायझिंग ऑफ पास्ट डेटा, म्हणजे पास्ट डेटा जो आहे, भूतकाळातला जो डेटा आहे त्याचं ॲनालिसिस केलं जातं आणि त्याचा कशासाठी उपयोग होतो तर ब्रूट फोर्स अटॅक्स. तर ब्रूट फोर्स अटॅक्स म्हणजे काय तर फ्रॉड लोक जे आहेत, आता इथं तुम्हाला कन्सेप्ट दिलेली आहे, अ सायबर अटॅक दॅट रिलीज ऑन गेसिंग ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ अ टार्गेटेड पासवर्ड अंटिल द राईट वन इज फाउंड. जे फ्रॉड लोक आहेत ते काय, त्या लोकांचं गेसवर्क चालू असतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा पासवर्ड काय असू शकतो, एखाद्या व्यक्तीचा पिनकोड काय असेल, हे जोपर्यंत तो व्हेरीफाय होत नाही तोपर्यंत त्यांचं गेसवर्क चालू असतं आणि बरोबर आला तर ते काय करतात, तिथं फ्रॉड करतात. आणि मग त्याचा म्हणजे त्याला तोड म्हणून काय केलं जातं तर बँक व्यवस्था देते.
Big data not only helps in predicting cyber crimes, but it also helps in handling issues related to mistransactions and failures in नेट बँकिंग. हे जे फ्रॉड लोक आहेत त्यांच्यापासून सुद्धा बँक काय करते, आपल्याला सुरक्षा व्यवस्था देते. आता मिस ट्रान्झॅक्शन्स म्हणजे हा जो बिग डेटा आहे हा फक्त सायबर क्राईमपासूनच आपल्याला सुरक्षा देत नाही. म्हणजे सायबर क्राईम्स म्हणजे फ्रॉड लोक जे फ्रॉड करतात. म्हणजे मागे एक अशी घटनासुद्धा घडलेली होती की एका फ्रॉड व्यक्तीने एका व्यक्तीला फोन केला आणि तो फोनवर बोलत असतानाच त्याच्या अकाउंटमधले 4,000 रुपये निघाले, म्हणजे त्यांनी काढून घेतले. आणि नंतर जेव्हा या व्यक्तीने त्याची चौकशी केली तेव्हा त्यानं सरळ सरळ उत्तर दिलं की आम्ही फ्रॉड लोक आहोत. आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करू. तेव्हा त्यांनी उलट हेही उत्तर दिलं की आम्ही तर म्हणजे तुम्हाला काय इतका राग येतो, आम्ही तर तुमच्या अकाउंटमधले फक्त 4,000 रुपये काढलेले आहेत, आम्ही तर लाखो व्यवहाराचे फ्रॉड करतो. म्हणजे असं अगदी निर्लज्जपणे त्यानं उत्तर दिलेलं होतं. मग हा बिग डेटा काय करतो तर फक्त सायबर क्राईमपासूनच आपल्याला म्हणजे सुरक्षा देत नाही, तर आणखी जे आहेत इश्यूज मिस ट्रान्झॅक्शन्स. आता मिस ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय तर चुकीच्या पद्धतीनं केलेलं ट्रान्झॅक्शन. मग आता इथं हॅकिंगच्या सहाय्यानं म्हणजे काही ठिकाणी हॅकिंग केलं जातं आणि त्या हॅकिंगच्या सहाय्यानं सुद्धा ट्रान्झॅक्शन केलं जातं. पुढं बँकिंग फेल्युअर, मिस ट्रान्झॅक्शन्स अँड फेल्युअर्स इन नेट बँकिंग. आता बँकिंग फेल्युअर म्हणजे काय तर एकाच्या अकाउंटमधून पैसे काढायचं आणि दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केलं जातं, याला काय म्हणायचं, मिस ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे यासुद्धा गोष्टींपासून म्हणजे मिस ट्रान्झॅक्शन्स असेल, सायबर क्राईम असेल किंवा नेट फेल्युअर असेल, याच्यापासून बँक आपल्याला सुरक्षा व्यवस्था देते. It can even predict possible spikes on servers so that banks can manage transactions accordingly. It can even predict possible spikes on servers so that banks can manage transactions अकॉर्डिंगली. आणखी मग हे जे आहेत फ्रॉड लोक ते काय करतात, सर्व्हरवर अटॅक करतात, सर्व्हरचं फंक्शन बंद करतात, परंतु बँक व्यवस्था काय करते, सर्व मॅनेज करते, ट्रान्झॅक्शन व्यवस्था मॅनेज करते. द सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन SEC, त्याचा शॉर्ट फॉर्म काय आहे तर SEC is using big data to monitor financial markets for possible illegal trades and suspicious activities. आता हे जे सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन आहे SEC, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे तर हे काय करतं तर बिग डेटावर मॉनिटर ठेवतं, म्हणजे लक्ष ठेवतं. पण जे काही इलिगल व्यवहार आहेत, टू मॉनिटर फायनान्शियल मार्केट्स फॉर पॉसिबल इलिगल ट्रेड्स अँड सस्पिशियस ॲक्टिव्हिटीज. म्हणजे फायनान्शियल मार्केटमध्ये जे बेकायदेशीर व्यवहार केले जातात किंवा सस्पिशियस ॲक्टिव्हिटीज म्हणजे संशयास्पद ॲक्टिव्हिटीज ज्या घडल्या जातात त्यावर लक्ष दिलं जातं. द SEC इज यूजिंग नेटवर्क ॲनालिटिक्स and natural language processors to identify possible frauds in the financial markets. आणखी मग हे जे SECचं नेटवर्क आहे ते काय करतं तर ॲनालिटिक्स आणखी नॅचरल लँग्वेजद्वारे काय करतं तर कोणते फ्रॉड घडू शकतात याचं ॲनालिसिस करून ते ओळखलं जातं. हे युजेस आहेत. आता पुढे हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग HFT, त्याचं लॉंग फॉर्म HFT आहे, is an area where big data finds a lot of use today. Here, big data algorithms are used to make trading decisions. आता हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग हा काय प्रकार आहे तर हा असा एरिया आहे की जिथे जास्त प्रमाणात डेटा जमा होतो आणि मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. Here big data algorithms are used to make trading decisions. आता इथं अल्गोरिदम ही एक नवीन टर्म आलेली आहे. आता इथं तुम्हाला दिलेलं आहे अल्गोरिदम
A process of set of rules to be followed in circulations especially by a computer. आता अल्गोरिदम ही काय आहे तर टेक्नॉलॉजिकल टर्म आहे आणि त्या टर्ममध्ये सेट ऑफ रूल्स असतात, त्याद्वारे डेटा कलेक्ट केला जातो. मग त्यामध्ये जास्त महत्त्व कशाला आहे त्या गोष्टी तुम्हाला अगोदर पुरवल्या जातात. हिअर बिग डेटा अल्गोरिदम्स आर यूज टू मेक ट्रेडिंग डिसिजन्स. म्हणजे ट्रेडिंग म्हणजे व्यवहार करण्यासाठी किंवा व्यापार करण्यासाठी अल्गोरिदमचा वापर केला जातो. Today, the majority of equity trading now takes place via data algorithms that increasingly take into account signals from social media networks and news websites to make buy and sell decisions in split seconds. आता बिग डेटाचा वापर कोण करतं तर अल्गोरिदम करत असतं. मग ते काय करतं तर ज्या गोष्टी लोकांना म्हणजे लोक कशाला जास्त महत्त्व देतात हे शोधलं जातं आणि त्याद्वारे त्या गोष्टी वर किंवा लोकांच्या समोर आणल्या जातात. मग शेअर मार्केटमध्ये सुद्धा काय केलं जातं तर ऑनलाईन ट्रेड म्हणजे ऑनलाईन व्यापार केला जातो. आणखी मग अल्गोरिदमच्या सहाय्याने हे सर्व केलं जातं. आणखी अल्गोरिदमच्या सहाय्याने न्यूजद्वारे वेबसाईटद्वारे शेअर मार्केटमध्ये फायदा करून घेतला जातो. स्प्लिट आता इथं शेवटी दिलेलं आहे. मीडिया नेटवर्क्स अँड न्यूज वेबसाईट टू मेक बाय अँड सेल डिसिजन्स इन स्प्लिट सेकंड. म्हणजे न्यूज ज्या आहेत किंवा वेबसाईटद्वारे शेअर मार्केटमध्ये लोक फायदा करून घेतात आणि स्प्लिट म्हणजे एका क्षणात लोक कोणत्या गोष्टी विकत घ्यायच्या कोणत्या नाही घ्यायच्या ते एका क्षणात ठरवत असतात. आता पुढे स्पोर्ट्स. When watching a cricket match, we are shown so many permutations and combination of statistical analysis. आता स्पोर्ट्समध्ये सुद्धा या बिग डेटाचा खूप उपयोग होतो. म्हणजे जेव्हा तुम्ही क्रिकेटच्या मॅचेस बघता तेव्हा एखादा प्लेयर जेव्हा फील्डवर उतरतो बॅटिंग करण्यासाठी असेल किंवा बॉलिंग करण्यासाठी तर त्याची डिटेल माहिती तुम्हाला दिलेली असते. सो मेनी परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स ऑफ स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस. आता फॉर एक्झाम्पल म्हणून MS धोनी तो खेळायला आला की त्याचं रेकॉर्ड तुम्हाला टी व्हीवर दिसतं. तर त्याने किती मॅचेसमध्ये किती रन्स काढलेले आहेत, त्याचा स्ट्राईक रेट किती आहे, हायेस्ट स्कोअर किती आहे, किती 4 मारलेले आहेत, किती 6 मारलेले आहेत इत्यादी. म्हणजे अनेक अगदी डिटेल माहिती तुम्हाला तिथं दिलेली असते. अ जायजंटिक डेटा हॅज बीन क्रिएटेड ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम फ्रॉम द रेकॉर्डिंग ऑफ मॅचेस, ट्रेनिंग सेशन्स अँड वर्कआउट्स. तर जायजंटिक एरिया मग हा जो डेटा आहे तो खूप मोठा डेटा आहे, कारण तो एकाच खेळाशी संबंधित नाही. क्रिकेट हा एकच खेळ आहे का तर असे खूप सारे खेळ आहेत आणि त्या प्रत्येक खेळाचं रेकॉर्ड ठेवलं जातं. मग ज्याला ज्या खेळाचं डाटा हवा आहे त्याला तो मिळू शकतो. A gigantic data has been created over a period of time from the recording matches, training sessions and workouts. ट्रेनिंग सेशन आणखी वर्कआउट्स म्हणजे दोन्हीचा अर्थ प्रॅक्टिस. ते प्रॅक्टिस करत असताना हा डेटा आपल्याला सर्व मिळतो. The data enables a sports person to study his performance as well as of the other players worldwide. आणखी मग हा जो डेटा आहे या डेटाचा अभ्यास करून खेळाडू काय करू शकतो तर स्वतःचा परफॉर्मन्स बघू शकतो, त्याचबरोबर ॲनालिसिससुद्धा करू शकतो. त्याचबरोबर इतरांचा सुद्धा तो डेटा परफॉर्मन्स बघू शकतो आणखी ॲनालिसिस करू शकतो. इट हॅज ट्रिमेंडसली हेल्प इन इम्प्रूव्हिंग इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज द टीम परफॉर्मन्स. आणि याचा फायदा काय होतो तर तो स्वतःची सुद्धा इम्प्रूव्हमेंट करू शकतो आणि टीमचा सुद्धा परफॉर्मन्स चांगला होऊ शकतो. The sensors embedded in the sports equipment help us to understand our game close quarters. The sensors help us to understand the field conditions, the weather, individual performance, etc.
आणि हा जो डेटा आहे या डेटाचा अभ्यास करून सेन्सर्स म्हणजे सेन्सरसुद्धा काय करतात तर त्या खेळाची पूर्णपणे माहिती तुम्हाला देतात किंवा फील्ड कंडिशन म्हणजे फील्डची कंडिशन काय आहे, हवामानाचा अंदाज, आणखी इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स म्हणजे त्या स्थितीत त्या हवामानाच्या स्थितीत किंवा त्या फील्डची कंडिशन बघून कोणता खेळाडू कसा परफॉर्म करू शकतो किंवा कोणती टीम कसा सुरुवातीला कोणती टीम चांगली बॅटिंग करू शकते त्या हवामानामध्ये किंवा नंतर कुठली टीम फिल्डिंग चांगली करू शकते, ही सर्व डिटेल माहिती आपल्याला त्या बिग डेटाद्वारे समजू शकते. व्हिडिओ ॲनालिटिक्स हेल्प अस टू सी ईच अँड एव्हरी परफॉर्मन्स मायन्युटली. आणखी अनेक व्हिडिओज उपलब्ध असल्यामुळे प्रत्येकाचा डेटा आपल्याला डिटेलमध्ये पाहता येतो. नेक्स्ट पॉईंट बघा, ॲडव्हर्टायझिंग. Advertisers are one of the biggest players in big data, be it Facebook, Google, Twitter, or any other online giant. All keep a track of the user behavior and transactions. आता ॲडव्हर्टायझरसुद्धा म्हणजे बिगेस्ट रोल आहे ॲडव्हर्टायझरचा. त्यांच्याजवळ बिग डेटा उपलब्ध असतो किंवा या डेटाचा उपयोग करून ॲडव्हर्टाईज काय करत असतात, त्यांच्या ॲड करत असतात. आता इथं उदाहरण दिलेलं आहे, फेसबुक असेल, गुगल असेल, ट्विटर असेल, हे काय करतात तर ऑल कीप अ ट्रॅक ऑफ द युजर बिहेवियर अँड ट्रान्झॅक्शन्स म्हणजे लोकांचं जे बिहेवियर आहे किंवा ते ट्रान्झॅक्शन्स कोणत्या प्रकारे करू शकतात याचा ते अभ्यास करतात. These internet giants provide a great deal of data about people to the advertisers so that they can run targeted campaigns. targeted campaigns म्हणजे ते काय करतात, वस्तू घेण्यासाठी प्रवृत्त करतात. म्हणजे हे जे इंटरनेटद्वारे आहे, लोक काय करतात, गुगल असेल, फेसबुक असेल, ट्विटर, म्हणजे फेसबुकला ॲड दिल्या जातात, या वेबसाईटला व्हिजिट द्या, त्या वेबसाईटला व्हिजिट द्या, म्हणजे त्या ॲड बघून तुम्ही वस्तू घेण्यासाठी प्रवृत्त व्हावं यासाठी. टेक फेसबुक फॉर एक्झाम्पल. हिअर यू कॅन टार्गेट पीपल बेस्ड ऑन बाईंग इंटेंट, वेबसाईट व्हिजिट्स, इंटरेस्ट, जॉब रोल्स, डेमोग्राफिक्स अँड वॉट नॉट. आता इथं आणखी एक कन्सेप्ट आलेली आहे. आता फेसबुकचं उदाहरण त्यांनी सांगितलेलं आहे. या फेसबुकवर काय केलं जातं तर एक विशिष्ट लोकांचा ग्रुप केला जातो. आता इथं डेमोग्राफिक शब्द आलेला आहे. स्टॅटिस्टिकल डेटा रिलेटिंग टू द गिव्हन पॉप्युलेशन अँड पर्टिक्युलर ग्रुप्स विदिन इट. म्हणजे हा स्टॅटिस्टिक्स डेटा आहे, म्हणजे यामध्ये एका विशिष्ट ग्रुपला टार्गेट केलं जातं. म्हणजे तो वयोगट निवडला जातो, त्यांच्यापर्यंत विशिष्ट गोष्टी पोचवल्या जातात, त्यांच्या मनामध्ये त्या गोष्टी घेण्यासाठी इंटरेस्ट निर्माण केला जातो. आणि हे सर्व काम कोण करतं तर हे जे वेबसाईट आहेत किंवा इंटरेस्ट, जॉब रोल्स म्हणजे त्यांच्या मनामध्ये त्या गोष्टी घेण्यासाठी इंटरेस्ट निर्माण केला की ते लोक आपोआपच त्याकडे वळतात. ऑल धिस डेटा इज कलेक्टेड बाय फेसबुक अल्गोरिदम्स युजिंग बिग डेटा ॲनालिसिस टेक्निक्स. आणखी हा जो डेटा आहे फेसबुकला, हा जो डेटा असतो तो अल्गोरिदमकडूनच मिळवला जातो. द सेम गोज फॉर गुगल. वेन यू टार्गेट पीपल बेस्ड ऑन क्लिक्स you will get different results, and when you create a campaign for leads, when you will different results. All this is made possible using big data. आणखी हा जो डेटा आहे फेसबुकला असेल किंवा गुगलला सुद्धा हा डेटा अल्गोरिदमकडूनच मिळतो. फक्त एक क्लिक केलात की काय होतं, आपल्याला सर्व माहिती मिळते. त्यामध्ये विशिष्ट ग्रुपला टार्गेट केलं जातं, त्यांची आवड बघितली जाते आणि त्यानुसार ॲड दिल्या जातात. मग तुम्ही एक क्लिक केलात की तुम्हाला ती सर्व माहिती मिळते आणि त्यांना हव्या असलेल्या वेगवेगळ्या गोष्टी ते घेण्यासाठी प्रवृत्त करतात. नेक्स्ट पॉईंट, एंटरटेनमेंट अँड मीडिया. इन द फील्ड ऑफ एंटरटेनमेंट अँड मीडिया, बिग डेटा फोकसेस ऑन टार्गेटिंग पीपल with the right content at the
राईट टाईम. आता एंटरटेनमेंट असेल किंवा मीडिया हे सुद्धा काय करत असतात तर विशिष्ट प्रकारचा ग्रुपच ते बघतात, लोकांचा ग्रुप, त्यांची निवड, आणि त्यानुसार ते काय करतात, योग्य वेळी योग्य कंटेंट तुमच्यापर्यंत पोचविले जातात. Based on your past views and your behavior online, you will be shown different recommendations. म्हणजे आता हे सुरुवातीला मी सांगितलं होतं, म्हणजे जर तुम्ही तुमच्या पास्ट व्ह्यूज बघितला जातो, म्हणजे आता तुम्ही यूट्यूबचं चॅनल ओपन केलं, 12वीचं लेसन बघितलात 1.4 बिग डेटा बिग इनसाईट, तर तुम्हाला तेच व्हिडिओज येतील. दुसऱ्या वेळेस जेव्हा तुम्ही यूट्यूब ओपन कराल तेव्हा तुम्हाला तिथं टाईप करण्याची गरज नाही, तर ते आपोआपच तुम्हाला 12वीचे व्हिडिओ येतील. म्हणजे हे तुम्हाला यूट्यूबनं हे जाणलं होतं की तुम्ही काय बघू शकता किंवा तुम्ही तुम्हाला काय हवं आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्याच्यामुळं पुढच्या किंवा एखादी वस्तू तुम्हाला मोबाईल घ्यायची आहे किंवा एखादा कॅमेरा घ्यायचा आहे, ते जर तुम्ही तिथं टाईप केलात, नंतरच्या वेळी जेव्हा तुम्ही ओपन कराल तेव्हा त्याच तुम्हाला ॲड दिसतील. This technique is popularly used by Netflix and YouTube to increase engagement and drive more revenues. आणखी नेटफ्लिक्स आणि यूट्यूबचे चॅनल काय करतात, ह्या बिग डेटाचा किंवा हे जे टेक्निक आहे त्याचा जास्त प्रमाणात वापर करतात. नाव इव्हन अँड ड्राईव्ह मोर रिव्हेन्यूज. आणखी त्यापासून मोबदलासुद्धा म्हणजे फायदासुद्धा भरपूर मिळवतात ते. Now even television's broadcasters are looking to segment their viewers' database and show different advertisements and shows accordingly. This will allow better revenue from ads and will provide a more engaging user experience. आता नेटफ्लिक्स असेल किंवा यूट्यूब हे काय करतात तर या बिग डेटाचा जास्त प्रमाणात वापर करतात. आता टी व्ही चॅनेलसुद्धा काय करतात, तुम्हाला आवश्यक असलेल्या ॲड दाखवतात, त्यामुळे त्यांनासुद्धा भरपूर फायदा मिळतो आणि लोकांना ते एंगेज करून ठेवतात. आता लास्ट पॉईंट बघा, एज्युकेशन इंडस्ट्री. बिग डेटा हॅज इनंडेटेड द एज्युकेशन इंडस्ट्री. आता इनंडेटेड म्हणजे समृद्ध करणे, प्रॉस्परस. बिग डेटामुळं काय झालेलं आहे तर एज्युकेशन इंडस्ट्री समृद्ध झालेली आहे किंवा बिग डेटानं ह्या एज्युकेशन इंडस्ट्रीला समृद्ध केलेलं आहे. इट हॅज ट्रान्सफॉर्म इट इन लिप्स अँड बाउंड्स. लिप्स अँड बाउंड्स खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे या बिग डेटामुळं एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये खूपच बदल झालेला आहे, मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. Now we have information about the students, their study patterns, and we can now prepare customized and dynamic learning programs according to the need of an individual student. आता विद्यार्थ्यांचा स्टडी पॅटर्न, आता या बिग डेटामुळं काय होतं तर एखाद्या विद्यार्थ्याची माहिती आपल्याला घ्यायची असेल तर त्याचा स्टडी पॅटर्न म्हणजे अभ्यासाचा पॅटर्न कसा आहे हे लक्षात घेऊन त्यानुसार लर्निंग प्रोग्रॅम बनवलेले असतात आणि मग ते तुमच्यापर्यंत पोचवले जातात. मुलांच्या गरजेनुसारच हे सगळे मटेरियल त्यांना उपलब्ध करून दिलं जातं. एव्हरी स्टुडंट्स कॉम्प्रेन्शन लेवल इज डिफरंट. कारण का तर प्रत्येक मुलाची आकलनक्षमता कॉम्प्रेन्शन आकलनक्षमता वेगळी वेगळी असते. द कोर्स मटेरियल कॅन नाव बी डिझाईन कॅटरिंग टू डिफरंट रिक्वायरमेंट्स ऑफ द स्टुडंट्स. म्हणजे प्रत्येकाची अंडरस्टँडिंग लेवल एकसारखीच असेल असं नाही. त्यामुळं या बिग डेटामुळं मुलांचे म्हणजे चॉईस कळते किंवा त्यांच्या अडचणी कळतात. आणखी काय होतं, त्यांना सोपं जातं म्हणजे कोर्स मटेरियल द्यायला. बिग डेटा मेक्स इट कन्व्हिनियंट टू अंडरस्टँड देअर चॉईसेस, देअर डिफिकल्टीज, इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हेरियस कोर्सेस अँड देअर स्पेशालिटीज. वी ऑल्सो हॅव ॲन ॲक्सेस टू द रिझल्ट्स. म्हणजे या बिग डेटामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचा इंडिव्हिज्युअल अभ्यास करता येतो. प्रत्येकाची चॉईस किंवा त्यांच्या अडचणी बघून त्यानुसारच कोर्स मटेरियल तयार केलं जातं. आणखी मग मुलांनासुद्धा ते सोपं जातं आणि त्यानुसार त्यांना करिअर गायडन्स केलं जातं.
From the results, we can gauge the progress of the students, understand his strengths and weaknesses. आणखी मग काय होतं तर मुलांच्या रिझल्टकडे म्हणजे त्यांच्या आकलन क्षमतेनुसार जर मटेरियल त्यांना पुरवलं तर त्यांची प्रगतीसुद्धा आपल्याला लक्षात घेता येते. अंडरस्टँड ही स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस म्हणजे त्याचे स्ट्रेंथ काय आहेत किंवा विकनेस काय आहेत हे लक्षात येतं. From the results, we can gauge the progress of the students, understand his strengths and weaknesses. आणि मग त्याची एबिलिटी बघूनच काय होतं की फील्ड त्याला निवडायला लागते. ही स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस, स्ट्रेंथ्स म्हणजे त्याचे स्ट्रेंथ्स काय आहेत किंवा विकनेस काय आहेत हे लक्षात घेता येतं. धीस विल ऑल्सो हेल्प इन गायडिंग द स्टुडंट रिगार्डिंग द बेस्ट करियर फॉर हिम बेस्ड ऑन हिज मेंटल मेकअप अँड ॲबिलिटीज. म्हणजे त्या आपली ॲबिलिटी बघून आपण सुद्धा फील्ड निवडायला हवी. म्हणजे आपले मित्र जातात म्हणून नाही, म्हणजे आपल्याला ते झेपल का याचा विचार करायला हवा. प्रत्येक विद्यार्थी काय करतो, आपला मित्र तिकडे जातो, सायन्सला जातो किंवा कॉमर्सला जातो म्हणून ते सुद्धा त्या फील्डमध्ये ॲडमिशन घेतात, पण ते आपल्याला झेपेल का याचासुद्धा त्यांनी विचार करायला हवा. आणि जर विचार केला तर मग त्याची आपोआपच प्रगती होते. An in-depth study of all this would definitely gives new insight into the education industry and help in improving the operational effectiveness and working of educational institutions. आणि याचा जर सखोल अभ्यास केला मुलांनी किंवा एज्युकेशन इंडस्ट्रीला त्यामुळं नवीन इन्साइट मिळते. आणखी मग मुलांची प्रगती होण्यासुद्धा मदत मिळते. This would in general enhance progress of all students. Big data has provided a solution to one of the biggest pitfalls in the education industry, that is one size fits all. आता बिग डेटाचा वापर केल्यामुळे काय होतं की प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता आपल्याला लक्षात येते, त्यानुसार त्यांना अभ्यासक्रम दिला जातो किंवा त्यानुसार त्यांना करिअर गायडन्स केला जातो. आता एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये अगोदर पिटफॉल म्हणजे एक धोका होता. तो धोका कोणता होता तर वन साईज फिट्स ऑल, म्हणजे काय तर सर्वांसाठी एकच कोर्स बनवणे. मग प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या विषयात पारंगत असतो आणि एज्युकेशन इंडस्ट्रीला हा मोठा धोका होता. पण आता हा बिग डेटाचा वापर केल्यामुळं काय होतं, प्रत्येक मुलाच्या क्षमतेनुसार त्यांना गायडन्स केला जातो. We have innumerable uses of big data. It is helpful in scientific researches, understanding geographical phenomena, helping in the smooth working of the government machinery, etc. आणखी मग आता ह्या बिग डेटामुळे आपल्याला म्हणजे बिग डेटाचा खूपच उपयोग होतो. आता सायंटिफिक रिसर्चमध्ये सुद्धा या बिग डेटाचा उपयोग होतो. आता कोरोनासाठीची जी लस तयार करण्याचे काम सुरू आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे काम सुरू आहे, तर प्रत्येकाला एकमेकाचा डेटा उपयोगी पडतो आणि तिथे सुद्धा हा बिग डेटाच म्हणजे या बिग डेटाचाच उपयोग होणार आहे. अंडरस्टँडिंग जिओग्राफिकल फिनॉमिना म्हणजे भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी किंवा हे जे शासकीय काम अगदी स्मूथली चालण्यासाठी या बिग डेटाचा उपयोग होतो. It is a genie in our hands. It lies in our hands to make the optimum use of it for the benefit of mankind. आणखी हा जो बिग डेटा आहे हा कसा आहे तर जिनी इन आवर हँड. जिनी म्हणजे जादुई व्यक्ती, जादूगार. म्हणजे हा बिग डेटा जादूगारासारखंच काम करतो आणि त्याचा उपयोग आपण काय करायचा आहे, मानवजातीसाठी, मॅनकाइंड म्हणजे मानवजातीच्या कल्याणासाठी मोठ्या प्रमाणात आपण या बिग डेटाचा उपयोग करून घ्यायचा आहे. समजला लेसन? दुसरा व्हिडिओ बनवण्यास थोडा वेळ झालेला आहे, सॉरी, पण
तुम्ही हा लेसन म्हणजे आपल्याला वास्तविक जीवनाशी संबंधित हा लेसन आहे. म्हणजे तुम्हाला बाहेर पडल्यानंतर याचा उपयोग होईल.